ज्यांच्या हरि अवज्ञातापा प्रणती करुणा करीतो प्रभु पाशी चलत्या जुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोधारक गुरु राजाच्या नुदुजा पथ मुक्तिपदा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 10 व वचन 47 मध्ये असे लिहिले आहे, तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा। असे म्हणणारा हा आंधळा आहे व त्याला विश्वास आहे की त्याच्यावर दया करणारा व त्याला बरे करणारा नासरेतकर येशू आहे। प्रभू येशू ख्रिस्तावर त्याने विश्वास दाखविला व तो बरा झाला। प्रभू येशू ख्रिस्तच दया करणारा आहे। मानवाला मुक्ती फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारेच आहे। प्रत्येक मनुष्य पापी असल्यामुळे त्याला पापक्षमेची गरज आहे। पापक्षमा करणारा व तारण करणारा प्रभू येशू ख्रिस्तच आहे, कारण देव असून तो मानव होऊन ह्या जगात आला। त्याने मानवाला पापक्षमा मिळावी म्हणून वधस्तंभावर देवाच्या इच्छेप्रमाणे आपला प्राण दिला। त्याच्या प्राणार्पणाच्या द्वारे पापी मानवासाठी मुक्तीचा मार्ग खुला झाला। जसा तो आंधळा व्यक्ती बरा होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला व बरे झाला, तसेच आपण आपले पाप प्रभू येशू ख्रिस्ताकडे कबूल करून पापक्षमा मिळवू शकतो। देवाने पापक्षमा करण्याचा व त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे मुक्ती मिळेल असा अधिकार त्याला दिला आहे। तर चला म्हणूया, प्रभू येशू, मी पापी आहे। मी मुखाने कबूल करतो व अंतःकरणाने विश्वास ठेवतो की माझ्या पापासाठी तू मरण पावला व देवाने तुला तिसरे दिवशी मरणातून उठविले व तुला प्रभू म्हणून मी अंतःकरणात स्वीकारतो। देव तुम्हाला पापापासून मुक्त होण्यासाठी सहाय्य करो। प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोधारक गुरु राजाच्या नुदुजा पथ मुक्तिपदा।